हॅलो, नमस्कार. जय श्रीराम तुम्हा सर्वांना. स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं. आज मी दाखवणार आहे अथर्वने आमच्या गणपती बाप्पासाठी काय डेकोरेशन बनवलं आहे, त्याचा मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. किशूने ह्यावर्षी बरेचसे डेकोरेशन सर्च केले. आता किशू म्हणजेच अथर्व आहे. अथर्व म्हणजे माझा मोठा मुलगा. तो आता 9th स्टँडर्डला आहे आणि त्याचंच नाव घरी कृष्णा आहे आणि कृष्णाचाच तो किशू झालेला आहे. तर किशूने बरेचसे डेकोरेशन त्याने सर्च केले, पण सगळ्यात जास्त आवडलं ते त्याला होडीचं डेकोरेशन आणि ते त्याला करता येण्याजोगं पण होतं. म्हणजे थोडीशी होडी बनवणे बरंचसं मुश्किल होतं, तरी पण त्याने ते चॉईस केलं कारण त्याला ते खूप आवडलं. आणि त्याचं जवळपास 15 ते 20 दिवस अगोदरच त्याचं डेकोरेशनचं काम चालू होऊन गेलं होतं. कारण होडी बनवणं वगैरे खूपच थोडंसं किचकट काम होतं आणि त्याच्यात स्कूल आणि क्लास, त्याचा ट्युशन ते सांभाळून आणि ते डेकोरेशन करायचं होतं. आणि परत आमच्या बिल्डिंगचंही वरती टेरेसवर आम्ही क्लब हाऊसमध्ये गणपती बाप्पा बसवला. त्याचंही डेकोरेशन त्याला करायला जावं लागत होतं. त्यामुळे घरातलं डेकोरेशन, वरती बिल्डिंगचं डेकोरेशन, स्कूल आणि क्लास हे सगळं सांभाळून त्यांनी त्याच्या मानाने खूप छान डेकोरेशन बनवलं आहे. तुम्ही शेवटचा लूक नक्कीच बघा. आणि हे असं स्कूल सुटल्यानंतर तो सगळं ॲडजस्ट करत होता, मॅनेज करत होता. स्कूल आणि ट्युशनचा मध्ये जो वेळ भेटत होता त्याच्यामध्ये त्याने काम सुरू केलं होतं. आणि संध्याकाळी नंतर 9:30-10च्या नंतर वरती त्यांचं डेकोरेशनचं काम चालायचं. बिल्डिंगचं डेकोरेशन म्हणजे टेरेसवर क्लब हाऊसमध्ये जो गणपती बसवला आहे त्याचं काम. तर सगळ्यात पहिले त्यांनी होडीसाठी एक बांबू आणला. बांबूही कुठून आणला तर एका बिल्डिंगजवळ बांबू पडलेला होता. तो त्यांनी स्कूलला जाताना बघितलेला होता. मग त्यांनी तिथं जाऊन त्या ओनरला विचारलं, हा बांबू जर तुमच्या कामाचा नसेल तर मला द्याल का? तर ते म्हटले, हो घेऊन जा म्हणे. त्यांनी तिथून विचारून तो बांबू आणला, तो कट केला आणि थोडीफार मदत आमच्या दीदीनेही केली त्याला. पण जास्त काही नाही, कारण तिचंही कॉलेज असायचं त्याच्यामुळे तो एकटाच बऱ्यापैकी त्याने केलं. तो बांबू त्यांनी मध्ये कापला आणि काप करून ते होडीचा आकार दिला, मध्ये चौरंग वगैरे ठेवून छोट्या टेबलवर तुम्ही बघू शकता. आणि ते करणं थोडं मुश्किलच होतं, थोडं म्हणण्यापेक्षा बरंच मुश्किल होतं, कारण त्या बांबूला तसा आकार येणंही थोडं मुश्किल होतं. परत मग ते ओलं वगैरे करून घेतलं त्यांनी आणि मग तसा त्याला होडीचा आकार दिला. नंतर ते बांधलं आणि नंतर मग त्याला पूर्ण त्यांनी पेपर रॅप केलं आणि पूर्ण एकदम छान असा लूक होडीचा बनवला त्याने. आणि ती होडी बनवायलाच त्याला जवळपास 10 ते 12 दिवस लागले. आणि नंतर मग त्याने भिंतीवर त्याने छान असं निसर्गाचं लूक आणला. म्हणजे समुद्र आणि होडी असं त्याचा पूर्ण डेकोरेशनचा लूक होता. तर पहिले त्यांनी होडी बनवून घेतली सगळ्यात अगोदर, कारण तिला बराचसा वेळ लागणार होता त्यामुळे. आणि हे पेपर वगैरे रॅप करणंही मुश्किलच होतं, पण मग केलं त्याने एकटीने, काही थोडंसं दीदीची मदत घेऊन. आणि मध्ये मध्ये आमचा छोटा आदू तर मध्ये मध्येच करत होता. तो हेल्प तर नाही करत, उलटे कामं वाढून ठेवतो, तरी पण त्याचं मध्ये मध्ये चालायचंच काहीतरी. तो पण खूप चिडून जायचा मग किशू त्याच्यावर, पण मग तरी त्यांनी केलं ते पूर्ण. होडीसाठी त्यांनी पहिले आपले साधे न्यूजपेपर लावले खाली आणि त्याच्यावरती ते ब्राऊन पेपर रॅप केले. आणि ते ब्राऊन पेपरही इथं जवळपास कुठं भेटत नव्हते, तर त्यांनी आमचा स्टुडिओ जिकडे तिकडे जवळपास 4 ते 5 चकरा मारल्या असतील. त्याला जे कमी आलं ते परत तिकडे आणायला जायचं, सायकलवर जायचा तो. आणि तेवढे सगळे पेपर आणले. परत अजून गोल्डन पेपर त्याला डिझाईन करण्यासाठी आणि थोडीशी वरतून वॉरली पेंटिंगची पण त्यांनी डिझाईन लावली आहे. म्हणजे ती त्यांनी कटिंग केली. वॉरली पेंट असतं ना आपण, त्याने ते व्हाईट पेपरवर कट केलं आणि ते पण त्यांनी तिथं झाजेवर डिझाईन केलं आहे. म्हणजे खूप छान असं त्याच्या मानाने त्यांनी खूप छान डेकोरेशन केलं. आणि खूप किचकट कामं असतं हे, तुम्ही आता बघू शकता. एकदम फास्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे.
तरी खूप सारा वेळ लागला होता त्याला बनवायला. आणि ते कसं एकदम प्रॉपर पण झालं पाहिजे, त्यामुळे थोडंफार चुकलं की परत काढून आणि परत लावणं, आणि म्हणजे त्याला बराचसा टाईम द्यावा लागत होता. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ती बोट तयार झाली त्याची. आणि बोट तयार झाल्यानंतर मग राहिलं ते वॉल पेंटिंग. आता वॉललाही डायरेक्ट पेंट करू शकत नव्हता तो, कारण भिंत खराब होईल म्हणून. मग आता पहिले वॉलला त्यांनी पेपर चिपकवले, आपले साधे जे पेपर असतात ते न्यूजपेपर, ते लावले. आता ते पेपर लावण्यासाठी साधा टेप यूज केला तर भिंतीचा कलर निघून येईल म्हणून तो दुसरा कोणता पेपर टेप वगैरे आणला त्यांनी. ते भिंतीला पहिले पेपर चिपकवले आणि त्याच्यावरनं मग नंतर त्यांनी व्हाईट कलर दिला आणि व्हाईट कलरवर त्याने ते पेंट केलेलं आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतेच कशी पेंटिंग केली आहे. त्याचं पेंटिंग आहे म्हणजे बऱ्यापैकी छानच आहे. त्यांनी स्वतः पेंट केलं आहे, पेंटिंगला कोणीच मदत केली नाही आहे त्याला. छोट्या आदूची मध्येच लुडबुड चालू होते. थोडीफार मदत करायचा प्रयत्नही करत होता, पण त्याचाही तिथे हात पुरत नव्हता, त्यामुळे परत अजून इकडे येत होता तो. आणि त्याची मस्ती काही कमी नव्हतीच. येता जाता उड्या मारणं त्याचं कधीच कमी होत नाही, कधीच शांततेत त्याचं काम नसतं. कंटिन्यू त्याची मस्ती चालू असते. हे सगळं करत असताना घरामध्ये एवढा पसारा होत होता, पण तो पूर्णपणे आवरून ठेवत होता. त्याचं काम झालं की जे न लागणारे सामान ते पूर्णपणे गॅलरीत आवरून ठेवत होता. म्हणजे असं कधीच वाटलं नाही की त्याने पूर्ण तो पसारा सोडून दिला आणि तसंच ट्युशनला वगैरे चालला गेला. जेवढं काम झालं तेवढं करायचं आणि पूर्ण जो पसारा आहे तो आवरून ठेवायचा. गणपती म्हटलं ना की त्याला इतकी आवड आहे गणपती बाप्पाची, इतकी आवड आहे म्हणजे पहिल्यापासून, ह्याच वर्षी नाही, दरवर्षी इतकी आतुरतेने वाट बघतो तो. म्हणजे अक्षरशः 6-6 महिन्यापासून तो दिवस मोजतो की आता 6च महिने राहिले, 5च महिने राहिले, असं कॅलेंडरवर अक्षरशः तो दिवस बघत असतो. म्हणजे इतकी आवड आहे त्याला, त्यावर काय माहीत नाही आहे. पण मग पहिल्यापासून आम्ही तिकडच्या जुन्या घरी पण राहिला होतो ना, तेव्हाही तो डेकोरेशन करायचा. तेव्हा तो लहान होता, तरी त्याचं गणपती बाप्पा येणार म्हणून तो एवढ्या आनंदात राहायचा. आणि ते 10 दिवस इतकं त्याला छान वाटतं. ती गणपतीची आरती आणि रोज ते गणपती, म्हणजे तिकडे राहत होतं तिथं तर आमच्या पूर्ण गल्लीमध्ये आरतीला जायचे हे छोटे छोटे मुलं, सगळेजण ग्रुप करायचे आणि प्रत्येकाच्या घरची आरती करत 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 मग घरी यायचे प्रसाद खात. गणपती बाप्पा म्हटले की त्याचे अगदी आपण म्हणतो ना जीव की प्राण आहे, तसंच आहे. गणपती बाप्पा यायचे म्हटलं का एवढा आनंदित असतो. जेही म्हणजे जसे कष्ट लागतील तसे कष्ट करतो तो. मागच्या वर्षी त्यांनी खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि मागच्या वर्षी त्यांनी अयोध्याचं जे मंदिर आहे ते एकदम हुबेहूब बनवलं होतं. आपले जे दोऱ्याचे रीळ असतात ना, त्या रीळचा यूज करून एवढं छान मंदिर बनवलेलं होतं मागच्या वर्षी त्यांनी. एकदम प्रॉपर म्हणजे जसं मंदिर आहे अयोध्याचं तसं मंदिर त्यांनी बनवलं होतं. त्यावर्षी आमचा पहिलाच गणपती होता घरामध्ये, ह्या नवीन घरामध्ये, आणि एवढं छान वाटत होतं. सगळ्यांना खूप आवडलं त्याचं ते मागच्या वर्षाचंही डेकोरेशन. आणि आता ह्या वर्षाचं त्यांनी नवीन थीम घेतली आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ते जहाज त्याचं पूर्णपणे बनून झालेलं आहे. बघा किती छान वाटतंय ते. आणि व्हिडिओपेक्षाही असं जेव्हा आपण प्रॉपर बघतो ना तेव्हा ते खूप छान वाटतं. आणि आता सगळं करून त्यांनी पेंटिंगचं काम घेतलं आहे हाती. पेंटिंग पण बघू शकता, त्याने स्वतःच पेंट केलेलं आहे. पूर्ण झाल्यानंतरचा पण मी एक फोटो शेअर करते. खूप छान पेंट केलं होतं त्याने. कलर शेडिंग वगैरे बऱ्यापैकी त्याला म्हणजे जमते, ती छान मस्त बनवलं होतं. म्हणजे इव्हन मलाही तसं बनवता येणार नाही, एवढं छान त्यांनी पेंट केलं होतं. आणि त्याला तेवढा वेळ पण दिला होता, प्रॉपर वेळ दिला होता, कारण ह्या गोष्टीला खूप वेळ लागतो. आणि खरंच जर म्हटलं ना की त्याला ह्या कुठल्याही कोणत्याही गोष्टीमध्ये ना खूप इंटरेस्ट असतो, म्हणजे अगदी मनापासून करतो. म्हणजे मी म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून त्याची वाहवा नाही करत आहे, पण तो खरंच कोणत्याही गोष्टीत टाकला ना, कुठल्याही कामात टाकला ना, तो करून निघतो आणि एवढं छान करतो तो. म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे. त्याचे डान्स वगैरे पण जर बघितले ना तुम्ही, एवढा छान डान्स करतो. लावणी वगैरे सुद्धा इतकी प्रॉपर करतो तो. डान्समध्ये तर त्याचे लहानपणापासून एवढे सगळे बक्षिसं भेटलेले त्याला. जर मला शक्य झालं तर मी नक्कीच त्याचा डान्सचा पण व्हिडिओ शेअर करेल. मागच्या वर्षी त्याला गणपतीत डान्स केला म्हणून त्याचा 1 नंबर आलेला होता, तिथेही त्याला टॅब भेटला होता. तो डान्स जर असेल तर मी नक्कीच शेअर करेल तुमच्याशी. खूप छान डान्स करतो तो. म्हणजे कुठल्याच गोष्टीत मागे नाही येतो.
प्रत्येक गोष्ट करायची झाली ना की करतोच तो. म्हणजे खेळामध्ये वगैरे पण तो आहे बऱ्यापैकी छान, पण आम्हीच कुठेतरी कमी पडतो असं वाटतं. पण मग आम्हालाही एवढा वेळ त्याला देता येत नाही. तो त्याला जसं शक्य होईल तेवढं तो करतोच त्याच्या पद्धतीने. आपण मोठी माणसं पण एवढा वेळ नाही देऊ शकत. आपण थोडा वेळ केला की कंटाळून जातो. पण त्यांनी खरंच खूप प्रॉपर वेळ देऊन आणि सगळं डेकोरेशन केलं आहे. त्याच्या मनानेच केलं आणि खरंच खूप वेळ स्पेंड केला त्यांनी. म्हणजे क्लास आणि ट्युशन सगळं ॲडजस्ट करून त्याने ते केलं. त्याच्यामुळे मला त्याचं खरंच कौतुक वाटतं आणि त्याच्या मानाने खूप छान केलं आहे. म्हणजे आपल्यालासुद्धा जमणार नाही असं एवढं छान बनवलं होतं आणि हे त्याच्या एकट्याचेच प्रयत्न होते. माझा तर काहीच रोल नव्हता त्याच्यात. मला यायला संध्याकाळी 10 वाजतात रात्रीचे, त्यामुळे माझा काहीच रोल नव्हता. त्याने स्वतः एकट्याने केलेलं हे तुम्ही बघू शकता पेंटिंग. बऱ्यापैकी आता वरचं त्याचा लूक बऱ्यापैकी क्लिअर झालेला होता आणि खाली त्याने पाण्याचा लूक करण्यासाठी ब्ल्यू कलर दिला आणि तो बऱ्यापैकी खाली सांडला म्हणून त्याने तो साफही करून घेतला. त्याला माहिती की आपल्याला ओरडतील म्हणजे कलर सांडला म्हणून, तर तो त्याने काहीतरी थिनर वगैरेनी काढला की कसा काढला मलाही माहीत नाही, पण काढला असेल थिनरने वगैरे कशाने. तोही त्यांनी साफ करून घेतला. म्हणजे काहीच काम बाकी ठेवलं नव्हतं. जेही करून झालं की पूर्ण पसारा तो आवरूनच घेत होता. म्हणजे पूर्ण पेंटिंग झाल्यावर तर असं वाटत होतं की काहीतरी भिंतीला वॉलपेपरच लावला आहे, असं एकदम प्रॉपर लूक आला होता. आणि शेडिंग बरेच वेळेस त्यांनी चेंज केली. त्याचे पप्पा बोलले एवढा डार्क नको करू, परत मग थोडासा लाईट, म्हणजे असे 2-3 वेळेस त्याला शेडिंग पण थोडीशी चेंज करावी लागली. त्यांनी केला पण तो आणि नंतर मग जेव्हा शेवटी बनलं पूर्ण तर तेव्हा एकदम प्रॉपर बनलं आणि खरंच एकदम वॉलपेपरच वाटत होता. म्हणजे आम्हालाही वाटत नाही की भिंतीला त्यांनी पेपर लावून आणि एवढं पेंट केलेलं आहे. आत्ता इथं समोरसुद्धा जर बघितलं ना की प्रॉपर वॉलपेपर जसा लावतो ना तर तसाच लूक आहे त्याचावाला. तुम्ही बघू शकता. कलरिंग वगैरे म्हटलं का खूप सारा पसारा निघत होता, पण मग त्याने आवरून ठेवलं आणि हा शेवटचा प्रॉपर लूक त्यांनी बघा. खाली व्हाईट पडदा लावला म्हणजे पाण्याला आणि वरती ते ग्रीन पाणी ब्ल्यू पाणी दाखवलं आणि सगळ्या गोष्टींचा इतका बारीकीने त्यांनी प्रॉपर यूज केलेला होता ना की बघा. हे मोरया नावसुद्धा एवढं छान बनवलं होतं. त्याच्यात घरामध्ये ती चेन होती ती ॲडजस्ट करून आणि छोटा एक उंदीर मामा तिथे लावलेला होता आणि होडीवर सुद्धा 2 उंदीर मामा त्यांनी समोरून लावले. म्हणजे आपण जेव्हा मूर्ती ठेवू, मूर्तीच्या दोघं बाजूनी ते उंदीर मामा इतके छान असे मोदक घेऊन बसलेले, हे बघू शकता तुम्ही. आणि वरतून ती जी त्याने गोल्डनची डिझाईन केली ना ती पण एकदम छान, तिला चमक आहे. इतकी मस्त दिसते ना ती अशी ओरिजिनलमध्ये. आणि ही पाण्याची शेडिंग बघा त्यांनी इतकी प्रॉपर, म्हणजे जसा आपला प्रकाश पडतो आणि ते पाणी जसं दिसतं ना तसं ते एकदम ॲक्च्युअल वाटत होतं. एकदम छान बनवलं आणि शेवटी त्यांनी नारळाचं झाड पण बनवलेलं साईडनी. हा फायनल लूक आहे. म्हणजे जहाजेला ते दोरी वगैरे असताना ते सुद्धा त्याने तिथं मेन्शन केलेलं आहे. हा फायनल लूक बघू शकता तुम्ही आणि नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की आमच्या किशूचं डेकोरेशन कसं वाटलं. त्याचे एकट्याचे कष्ट आहे खरंच.